नमस्कार, नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मस्त गरमागरम कढईतून डायरेक्ट आपल्या प्लेटमध्ये असा पिझ्झा पफ आणि मस्त आणि कुरकुरीत इतका छान बनतो। तर चला आपण वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा मी अगोदरच चाळून घेतलेला आहे। त्याच्यात घालायचे आहे आपल्याला 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअर घातल्याने आपलं पिझ्झा पफ चांगला कुरकुरीत होईल। ते चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया आणि 2 टेबलस्पून घालायचं आहे तेल आणि हे सर्व चांगलं आपण हाताने मिक्स करूया। जसं आपलं पीठ एकदम बुरबुरीत झालं पाहिजे तेवढं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आता आपण थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम पातळ नाही मळायचं आहे, जरा घट्ट मळायचं आहे पीठ आपल्याला। तर बघा पीठ मळून झालेलं आहे। ह्याला आपण एक ओल्या कपड्याने चांगला अर्धा तास झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण पिझ्झा पफसाठी फिलिंग तयार करून घेऊया। त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि 1/4 कप मी घेतलेला आहे कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे। तेही उकडून मी थोडेसे असे क्रश करून घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून घातलेला आहे मी ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट। चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून 10 मिनटं बाजूला ठेवूया। 10 मिनटानंतर बघा कसं पाणी सुटलेलं आहे भाज्यांना। हे आपण एका कपड्यात घेऊया आणि आपल्याला सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे। हे बघा किती पिळून काढलं आणि पाणी किती निघालेलं आहे बघा। सगळं आपल्याला मिश्रण असं कोरडं करून घ्यायचं आहे। बघा पूर्ण असं पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण ह्याला एका फ्राय पॅनमध्ये घेऊया आणि ह्याच्यात आपल्याला आता काही मसाले घालायचे आहेत। तर सर्वात अगोदर आपण घालायचं आहे 1 टेबलस्पून भरून ऑरिगॅनो। त्याच्यानंतर 1 टेबलस्पून घालूया आपण पिझ्झा सॉस, 1 टेबलस्पून घालायचं आहे चिली फ्लेक्स आणि अर्धा टेबलस्पून घालूया आपण काळी मिरीचं पावडर। पिझ्झा सॉस जो मी घातलेला आहे तो मी घरीच बनवलेला आहे आणि तो मी कसा बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला गॅसवर चांगलं शेकून घ्यायचं आहे। त्या अगोदर आपण ह्याच्यात 1 टीस्पून घालायचं आहे लाल मिरची पावडर। मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, त्याच्याने रंग फार छान येतो आणि तिखटपणा नसतो त्याच्यात। 2 ते 3 मिनटं आपण ह्याला गॅसवर चांगलं शेकून घेऊया, त्याच्याने थोडंफार जे पाणी असेल तेही निघून जाईल। आणि आता आपण जे पीठ मळून ठेवलेलं त्याचे मी 2 गोळे केलेले आहेत आणि आपण मोठी चपाती अशी लाटतो तसं मोठी लाटून घ्यायची आहे आणि ह्याच्यात आता आपल्याला स्क्वेअर शेप चौकोनी शेपचे पफ बनवायसाठी त्या आकाराने पीठ आपल्याला कट करायचं आहे। आता आपली भाजी पण थंड झालेली आहे। तर ह्याच्यात मी 1 क्यूब घेतलेलं आहे चीजचं, ते चांगलं आपण खेचून घ्यायचं आहे। तुम्हाला किती कमी जास्त चीज हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यात ते मिक्स करा। फार टेस्ट छान येते चीजनी आणि थोडीशी आपण ह्याच्यात आंबट गोड टेस्ट यायला साखर घातलेली आहे। आता हे सर्व मिक्स करूया आणि आपण जे स्क्वेअर शेप बनवलेले आहेत पिठाचे त्याच्यात हे सर्व सारण आपल्याला भरायचं आहे थोडं करून। तर हे बघा असं भरून घ्यायचं आहे आपल्याला आणि साईडला थोडंसं तुम्ही तेल किंवा पाणी लावू शकता, पण मी ओलंच पीठ होतं म्हणून असंच चिटकवलेलं आहे ते आणि ते आरामात चिटकलेलं आहे। आणि एक फोक घेऊन तुम्ही साईडनी त्याला डिझाईन करू शकता आणि छान सुंदर आपली अशी डिझाईन होऊन जाते ह्याच्याने। तुम्ही हे पफ फ्रीजमध्ये आरामात आठवडाभर ठेवू शकता, फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही काढून ह्याला तळू शकता। इथे मी एक ट्रे घेतलेली आहे आणि ट्रेवर असं मैद्याचं पीठ थोडं बुरबुरलं आहे आणि हे सर्व मी पफ ह्याच्यावर ठेवत आहे। आता ह्याला आपण 2 ते 3 तासासाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवून देऊया, म्हणजे ते चांगले असे कडक होऊन जातील। आता हे बघा मी फ्रीजमधून काढलेले आहे आणि छान हे असे कडक झालेले आहेत। आता इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे। आपण हे चांगले पहिला आपण गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि पफ त्याच्यात सोडल्यानंतर आपण स्लो गॅसवर हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे।
छान असे गोल्डन कलर आले का आपण हे काढून घ्यायचे. एका बाजूने चांगले गोल्डन झालेले आहे. आता जरा पलटी करूया. छान मस्त असा रंग आलेला आहे गोल्डन. सर्व आपण काढून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही हे पफ सॉस किंवा चटणी कशासोबतही सर्व करू शकता आणि काही नसेल तरी तुम्ही नुसतं पफ पण खाऊन बघा, फार टेस्ट लागते.